हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर मस्त. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे. तर माझे एवढे दिवस ब्लॉग का आलेले नाहीत, तर मी गावी आलेले आहे. माझ्या माहेरची यात्रा आहे त्यामुळं. तर माझ्या माहेरची यात्रा आहे. तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचा असं पालखी सोहळा निघतो. तर आता वाजलेत बघा किती, तुम्ही 12 वाजून 16 मिनटं झालेत तरीसुद्धा नाही अजून निघालेला. मग 12 नंतरच निघतो. तर मग असं असतं बघा, किती गर्दी आहे, खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आम्ही दरवाजातच बसलो होतो बाहेर. तर एवढी गर्दी आहे ना, खूप म्हणजे सगळ्या गावचे लोक कुठे पण असू दे, मुंबईला म्हणजे सगळे जास्त करून मुंबई, पुणे, दिल्ली कुठे पण बाहेर जरी असेल तरी ना आमच्या म्हणजे पालखीच्या वेळी सगळी लोक हे येतातच. तर तुम्ही बघू शकता हे फटांगड्या वगैरे, कुणाचं नवस वगैरे असतं त्यामुळे ते फटांगड्या वगैरे अशा देवाच्या समोर वगैरे हे करत असत वाजवत. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणजे अपलोड केले की कसं असतं ते बघू शकता तुम्ही. तर इथं खूप म्हणजे खूप आवाज वगैरे बोलतात ना गावाला असं. हाय सिटू, हॅलो. हो, वोटिंग करते. तर हे बघा पूर्ण मंदिराचं डेकोरेशन वगैरे कसं छान केलं आहे. कारण यात्रा वगैरे गुढीपाडवा असला तर खरंच खूप नवीन वर्षाची सुरुवात असते आणि आमच्या गावच्या यात्रेनंच होते नवीन सुरुवात. तर बघा मंदिराचं किती मस्त डेकोरेशन वगैरे केलं आहे. तर मी आता तुम्हाला मंदिर माझं आतून दाखवते पूर्ण कसं आहे ते. खूप छान मंदिर आहे. आत्ताच ते म्हणजे 10-12 वर्ष झाले असतील बांधले. खूप म्हणजे खूप छान आहे. हे बघा वाकेश्वर प्रसन्न वाकेश्वर म्हणजे हा वाकेश्वर देव आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान म्हणजे सजावट वगैरे किती छान केलं आणि मूर्ती एवढी आकर्षित वाटते ना बघायला की बघतच बसावं असं वाटते. खूप म्हणजे खूप छान आहे. मंदिरात आपण गेल्यानंतर खरंच असं वाटतं की आपल्यावरती कोणतं दुःख वगैरे नाही आहे, एवढं रिलॅक्स वाटत राहतं. तर बघा तुम्हीसुद्धा नमस्कार करा, तुमच्यासुद्धा मनातल्या इच्छा पूर्ण करेल आमचा वाकोबा. खरंच खूप म्हणजे खूप माहेरवाशींना सदैव त्याचा आशीर्वाद असतो, तसं तुम्हाला पण आशीर्वाद भेटेल. ही माझी आत्या आहे, बघू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.